हॅलो एव्हरीवन, आय एम काजल दिवे. वेलकम बॅक टू डबल अकॅडमी. बघा, आजच्या सेशन मध्ये अगदी इम्पॉर्टंट आपण सेशनवर डिस्कशन करणार आहोत, जे की आहे आपल्या टेट बद्दल. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, येणाऱ्या 2025 मध्ये टेटची एक्झाम आपली येणार आहे. सो यासाठी सर्व स्टुडंट अगदी व्यवस्थितपणे अभ्यास करत आहेत. सो यासाठी तुम्हाला एक अभ्यासाचं परफेक्ट नियोजन का असलं पाहिजे आणि आपल्या ध्येयासाठी म्हणजे टेटची एक्झाम क्रॅक करण्यासाठी तुम्हाला किती वेळ दिला पाहिजे. सो या सर्व गोष्टींवर आपण डिस्कशन करणार आहोत. ठीक आहे, बट ते पाहण्याआधी आपली जी बॅच आहे त्या बॅच बद्दल पाहणार आहोत. सो ही टेटची जी बॅच आहे ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर, टेस्ट सिरीज, ऑलवेज गिव्ह 5 स्टार टू द टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज अगदी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यानंतर तुम्ही बघू शकता ई बुक नोट्स मोफत आहे, व्हिडिओ डाउनलोड सुविधा आहे, डिजिटल बोर्डवर लाईव्ह क्लास आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, त्यानंतर खूप स्टुडंटचं होतं की मॅम रिझनिंग साठी कोणती बॅच आहे का, कारण की रिझनिंग साठी जास्त वेटेज आहे, रिझनिंग साठी जास्त मार्क आहेत. सो मॅथ्स रिझनिंग साठी आपली ही स्पेशल बॅच आहे. या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला हे बॅचचे संपूर्ण फीचर मिळणार आहेत. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. ठीक आहे, तो तुम्ही एक बोलतात ना, एक डबल अकॅडमी हा एकमेव असं प्लॅटफॉर्म आहे जिथे 100% एवढे मार्क मिळतील याची श्युरिटी दिली जाते, म्हणजेच एक हमी दिली जाते. 150 पेक्षा मार्क देण्याची हमी दिलेली आहे यामध्ये. ठीक आहे, सो आता आपण आज डिस्कस काय करणार आहोत, एक अभ्यासाचं नियोजन काय असलं पाहिजे आणि आपल्या ध्येयासाठी वेळ किती काढला पाहिजे तुम्ही. ठीक आहे, आता एक अभ्यासाचं नियोजन पाहण्यासाठी तुम्हाला एक सिलेबस माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे, टेटसाठी जे सिलेबस आहे ते सिलेबस माहित असणं गरजेचं आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे रिझनिंग हा सब्जेक्ट आहे बुद्धिमत्ता. ठीक आहे, रिझनिंग. आता रिझनिंग साठी किती मार्क्स आहे, रिझनिंग साठी तुम्हाला 80 मार्क आहेत. ठीक आहे, मॅथ्स बघाल तर मॅथ्स साठी किती आहे, मॅथ्स साठी 30 मार्क्स आहे. किती, तर 30 मार्क्स आहे. ठीक आहे, मराठीसाठी तुम्हाला सर्वांना माहिती आहे मराठीसाठी 15 आहे. इंग्लिश झालं, इंग्लिश साठी सुद्धा तुम्हाला 15 मार्क आहेत. सायन्स झालं, विज्ञानसाठी सुद्धा 15 आहे. मानसशास्त्र जर पाहिलं, तर मानसशास्त्रासाठी सुद्धा 30 मार्क आहेत आणि सामाजिक शास्त्रासाठी 15 मार्क आहेत. ठीक आहे, सो सामाजिक शास्त्रासाठी किती मार्क आहेत, तर 15 मार्क आहेत. हे तुमचं आहे मार्क्स. ठीक आहे, सो नाही करून एक जवळजवळ करून 200 मार्काचा तुम्हाला हा पेपर असणार आहे. ठीक आहे, सो या प्रकारचे तुम्हाला इथे मार्क्स दिलेले आहेत. जास्त करून तुम्हाला रिझनिंग आणि मॅथ्स साठी आहे. ठीक आहे, रिझनिंग आणि मॅथ्स. रिझनिंग साठी तुम्हाला जास्तीत जास्त मार्क आहे. ठीक आहे, मानसशास्त्र पण जास्त आहे, बट रिझनिंग साठी तुम्हाला एक जास्त मार्क आणि मॅथ्स साठी. ठीक आहे, सो यासाठी एक पंढरीनाथ राणे. ठीक आहे, पंढरीनाथ राणे यांचं बुक आहे. यांचं बुक तुम्ही प्रिफर करू शकता. ठीक आहे, म्हणजे यांचं जे बुक आहे हा अगदी IBPS पॅटर्नच्या अकॉर्डिंग असणार आहे. कशा, तर IBPS पॅटर्न नुसार असणार आहे, जेणेकरून तुमचे एक पंढरीनाथ राणे यांचं जे पुस्तक आहे IBPS पॅटर्न नुसार असणार आहे. रिझनिंगचं तुमच्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर केली जाणार आणि एक अपडेट वाला व्हर्जन हा बघायला भेटेल तुम्हाला. ठीक आहे, सो हा बुक फॉलो करू शकतात. रिझनिंग साठी मी तर बोलेन जवळजवळ तुम्ही एक 1.5 तास द्या एक बघायला गेला तर. ठीक आहे, रिझनिंग साठी 1.5 तास. जर तुमचं रिझनिंग चांगलं असेल तर तुम्हाला 1.5 तास देण्याची पण गरज नाही, 1 तास दिला तरी भरपूर झालं. ठीक आहे, आणि मॅथ्स साठी सुद्धा तुम्हाला तेवढा वेळ द्यायचा आहे. ठीक आहे, मॅथ्स साठी जर 1 तास दिला आणि रिझनिंग साठी जर मोस्टली बघायला गेलं तर तुमचं मॅथ्स आणि रिझनिंग चांगलं असणार आहे, कारण की तुम्ही टेटची एक्झाम सुद्धा दिलेली असेल, बट टीईटीची एक्झाम दिली असेल, बट टीईटी आणि टेट मध्ये फरक आहे. टेट ही हाय लेवलची असते, सो त्याच्यामध्ये क्वेश्चन हायर येतात. ठीक आहे, सो रिझनिंग साठी 1 तास द्यायचा आहे तुम्हाला, मॅथ्स साठी सुद्धा तुम्हाला 1 तास द्यायचा आहे अगदी व्यवस्थितपणे. ठीक आहे, सो इथेच तुमचं 2 तास झाले, इथेच तुमचे 2 तास झाले. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघायला गेलं तर 110 मार्क आहेत. रिझनिंग आणि मॅथ्स पकडून, हे दोन्ही सब्जेक्ट पकडून 110 मार्क आहेत. ठीक आहे, 110 मार्क आहेत. सो याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अटेम्प्ट करायचं आहे मॅथ्स रिझनिंग, जास्तीत जास्त स्कोरिंग तुमचं रिझनिंग आहे. ठीक आहे, चला ज्यांचं 1 तास किंवा 1 ते 1.5 तास तुम्ही याला देऊ शकतात रिझनिंग साठी. ठीक आहे, बाकीचं मराठी इंग्लिश यासाठी 1-1 तास, अर्धा पाऊण तास, 45-45 मिनिट तुम्ही दिला तरी चालेल. मराठीला 45, इंग्लिशला 45, सायन्सला 45 मिनिट, सामाजिक शास्त्राला 1 तास. ठीक आहे, त्यांना मानसशास्त्राला तुम्हाला 1 तास द्यायचा आहे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे. तुम्हाला जो कठीण सब्जेक्ट वाटत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे. ठीक आहे, मला समजा फॉर एक्झाम्पल मॅथ्स हा सब्जेक्ट कठीण जातोय, बट तुम्हाला मॅथ्स हा सोपं जात असेल. ठीक आहे, म्हणून मी 1.5 तास देते, म्हणून तुम्ही 1.5 तास देणार का नाही, कारण की तुम्हाला मॅथ्स एकदम हाताखालचा खेळ, तुम्हाला इंग्लिश कठीण जाईल, मग तुम्ही इंग्लिशला तेवढा वेळ द्या. ठीक आहे, सो एक मार्क कोणत्या सब्जेक्टला जास्त आहे ते बघून तुम्हाला नियोजन करायचंय आणि एक पकडून चला की तुम्हाला 170 पेक्षा जास्त मार्क पाडायचेच आहेत. किती,
170 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला काढायचेच आहेत. सो त्यानुसार तुम्हाला प्रत्येकाची आपापली एक वेगळा IQ असतो, आपापली वेगळी बुद्धी असते. त्यानुसार म्हणजे प्रत्येकाचे कठीण विषय वेगळे असतात, डिफिकल्ट सब्जेक्ट वेगळे असतात, सिंपल जे ईझी आहेत ते सब्जेक्ट वेगवेगळे असतात. सो तुम्हाला कठीण काय जाते, तुम्हाला सोपं काय जाते, जे सोपं जाते त्याला कमी वेळ द्या, जे कठीण जाते त्याला जास्त वेळ द्या. ठीक आहे. सो अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. बट येस रिझनिंगला तुम्हाला जास्त वेळ द्यायचाच कारण की इथे 80 मार्क आहेत. ठीक आहे. सो तुमचं एक असलं पाहिजे ध्येय की आम्हाला 170 पेक्षा जास्त मार्क काढायचे आहेत. ठीक आहे. जो जास्त मार्कावाला सब्जेक्ट आहे त्यासाठी तुम्हाला पंढरीनाथ राणे यांचं पुस्तक तुम्ही फॉलो करू शकतात. अगदी व्यवस्थित आहे. ठीक आहे. आणि बाकीचं सुद्धा अगदी व्यवस्थित तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे. सो आय होप इथपर्यंत क्लिअर झालं असेल. सो आता मी इथेच थांबते. नक्कीच आपले बॅच आहेत. बॅचमध्ये एनरोल करायचंय. मॅथ्स आणि रिझनिंगसाठी एक स्पेशल बॅच आहे. ठीक आहे. मॅथ्स आणि रिझनिंगसाठी सो ही स्पेशल बॅच तुम्हाला अटेंड करायची आहे. ऍडमिशन घ्यायचं आहे. सर्व विषय हवे असतील तर त्यासाठी सुद्धा आपली ही बॅच आहे. या बॅचमध्ये सुद्धा तुम्ही एनरोल करू शकता. ठीक आहे. सो आय होप इथपर्यंत क्लिअर झालं असेल. नक्कीच आता मी इथे थांबते. भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत सर्वांना बाय. हॅव अ ग्रेट डे. थँक यू सो मच.